Hello, very good morning. Yesterday, during last practical session, we were discussing about the safety at construction site. Okay, so ज्या वेळेला तुम्ही साईटवरती जाल, त्यावेळेला कन्स्ट्रक्शन वर्करची सेफ्टी त्या ठिकाणी योग्य ती प्रकारची काळजी घेतलेली आहे का? सो वेगवेगळे सेफ्टी रूल्स आणि रेग्युलेशन्स त्या कंपनीमध्ये फॉलो केले जातात का? याच्यावरती तुम्ही क्लोज वॉच ठेवणं अपेक्षित आहे. सो तुम्ही साईटवरती गेल्यानंतर तुमची सुद्धा सेफ्टी ही महत्त्वाची आहे. त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे. सो बरेच विद्यार्थी किंवा बरेचसे साईट इंजिनियर हे स्वतःची सेफ्टी घेत नाहीत. ओके. सो जशी कन्स्ट्रक्शन वर्करची सेफ्टी महत्त्वाची आहे, त्याच पद्धतीने किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची सेफ्टी आपली स्वतःची आवश्यक आहे. ओके. सो आपल्यावरती आपलं पूर्ण कुटुंब अवलंबून असतं. सो तुमच्या कुटुंबामध्ये वेगवेगळे लोक जरी काम करत असतील, तरी आपण या जगातले सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती आहे. जर आपणच नसेल, तर आपल्याला या जगाचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळं आपण जर जिवंत राहू, तर आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला भरपूर चांगली कामं करता येतील. ओके. त्याच्यामुळं आपली सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. सो कन्स्ट्रक्शन साईटवरती गेल्यानंतर आपण आपली काय काळजी घ्यायची आहे त्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. सो बरेचसे विद्यार्थी हे साईटवरती गेल्यानंतर फक्त फोटोग्राफ्स कलेक्ट करतात. सो आपल्याला साईटवरती जायचं आहे ते त्या ठिकाणी साईटवरती जे काही काम चालतं, सिव्हिल इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू जे काय ॲक्टिव्हिटीज चालतात, सो त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. सो त्याच्यासाठी आपण बेसिकली इनप्लांट ट्रेनिंग 45 दिवसाचं इनप्लांट ट्रेनिंग घेतोय. सो इनप्लांट ट्रेनिंग घेत असताना ॲज अ प्रूफ म्हणून आपल्याला काही फोटोग्राफ्सही कलेक्ट करायचे आहेत. पण आपल्याला सेल्फी किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला शो करायचं नाही आहे. ओके. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सो कन्स्ट्रक्शन साईटवरती गेल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे? सो ते मी आता सांगणार आहे तुम्हाला. सो साईटवरती जाण्या अगोदर जे काही प्रिपरेशन आहे, साईटवरती गेल्यानंतर आपल्याला आज कोणती ॲक्टिव्हिटी आपल्याला आज कुठल्या ॲक्टिव्हिटीचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सो ती ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? त्याच्याबद्दल आपण आधीच तयारी करायची आहे. सो सपोज आता एक्सकॅव्हेशन सुरू आहे. साईटवरती एक्सकॅव्हेशन सुरू आहे. सो एक्सकॅव्हेशन म्हणजे काय? सो एक्सकॅव्हेशनचे काय मोड ऑफ मेजरमेंट काय आहेत? एक्सकॅव्हेशन कुठल्या पद्धतीने करतात? सो याची इन्फॉर्मेशन तुम्ही आधीच स्टडी केला, तर तुम्ही साईटवरती गेल्यानंतर यू विल बी अवेअर अबाउट दॅट ॲक्टिव्हिटी. सो एक्सकॅव्हेशन करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळे जे काय माती जी आहे ती एक्सकॅव्हेट केल्यानंतर त्याचे ढीग बाजूला टाकतात. सो एक्सकॅव्हेशन करत असताना जे काही मशिनरीज आहेत, सो त्या मशिनरीज त्या ठिकाणी काम करत असतात. सो त्या मशिनरीच्या फार जवळ तुम्ही थांबायचं नाही आहे. सो एक्सकॅव्हेशन करत असताना जे काय ड्रायव्हर आहे, जो मशीन ऑपरेटर आहे, सो त्याचं पूर्ण लक्ष हे त्या ॲक्टिव्हिटीकडं किंवा त्याला जे काही दिलेले टास्क आहे ते कंप्लीट करण्याकडे असतं. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्या दुर्लक्षितपणामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होऊ नये ह्याची काळजीही आपण स्वतः घ्यायची आहे. ओके. सो दुसरा आपली काळजी घेणार नाही आहे. त्याच्यामुळं एक्सकॅव्हेशन करत असताना वेगवेगळे जे काही मशिनरीज आहेत, सो त्या तुम्ही लांबूनच ऑब्झर्व्ह करायचं आहे. ओके. सो दूर अंतरावरती उभं राहून ते मशिनरीचं वर्किंग कसं होतंय. ओके. सो अँगल ऑफ स्विंग किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काय आहे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही कलेक्ट करायचे. त्याचे फोटोग्राफ्स हे लांबूनच तुम्ही कलेक्ट करा. त्याच्यानंतर शूज जो आहे कन्स्ट्रक्शन साईटवरती जात असताना नेहमी आपला जो काही शूज आहे तो कंपल्सरी सगळ्यांनी घालायचा आहे. सो विदाउट शूज डोंट गो फॉर द ट्रेनिंग बिकॉज there is a certain articles or objects which are falling on the excavated areas or on the construction site. वेगवेगळे जे काही खिळे असतात, सो शटरिंग करण्यासाठी वेगवेगळे खिळे जे आहेत, सो ते त्या ठिकाणी पडलेले असतात
किंवा शटरिंग करत असताना जी काही प्लँक फळी आहे त्याला जो खेळ असतो, सो तुम्ही जर विदाऊट शूज गेला तर त्याच्यामुळं तुमच्या पायाला इजा होऊ शकते. सो त्याच्यासाठी सेफ्टी शूज किंवा आपले नॉर्मल जे काही स्पोर्ट शूज आहेत, जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत शूज, ते तुम्ही वेअर करा. तुम्ही ते घाला आणि त्याच्यानंतरच तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटवरती जा. ओके. डोंट यूज सँडल्स, ओके, ऑर अदर ड्युरिंग युअर ट्रेनिंग पिरियड. ओके. सो शूज वापरल्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स सुद्धा आपल्याला डेव्हलप होतो. सो शूज कंपल्सरी सगळ्यांनी वापरा. ओके. सो दॅट इज अ वन पॉइंट. देन सेफ्टीसाठी आपण आपली जी काही काळजी आहे ती घेणं, त्याच्यासाठी गॉगल्स असतील, सो ते गॉगल्स तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. ओके. त्याच्यानंतर वॉटर बॉटल्स घ्या. ओके. सो साईटवरती काम करत असताना उन्हामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काय ॲक्टिव्हिटीज आहेत, सो त्या ठिकाणी उभं राहून तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व्ह करायच्या आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर ते सुपरवायझर असतील किंवा वर्कर्सना सुद्धा तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. सो त्यावेळेला वॉटर बॉटल तुमच्या सोबत असू दे. ओके. सो इफ यू फील फटीग, ओके, थकवा जर जाणवत असेल तर तुम्ही वॉटर बॉटल यू कॅन ड्रिंक दॅट वॉटर. ओके. सो कुठल्याही प्रकारचा जर तुमच्या अंगामध्ये थकवा असेल, सिकनेस असेल, तर त्या पद्धतीची तुम्ही काळजी घ्या. ओके. किंवा सिकनेस किंवा आजारी असाल, सो त्यावेळेला तुम्ही जर इफ यू टेक अ लीव्ह देन नो प्रॉब्लेम. बट आफ्टर वन डे ज्यावेळेला तुम्ही जॉईन व्हाल त्यावेळेला आदल्या दिवशी काय ॲक्टिव्हिटी झालेली आहे, सो त्याचा तुम्ही एक ओव्हरव्ह्यू घ्या. ओके. सो युअर सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो कुठल्याही प्रकारची दुर्घटना आपल्याबद्दल घडू नये याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता कन्स्ट्रक्शन साईटवरती गेल्यानंतर बरेचसे विद्यार्थी ग्रुपमध्ये जात असतात. सो ग्रुपमध्ये गेल्यानंतर, ओके, बिकॉज ऑफ द टीझिंग, चेष्टामस्करी करत असताना कुठल्याही प्रकारचं ॲक्सिडेंट होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. सो इट इज बेटर टू अवॉइड दॅट ॲक्शन. ओके. सो एकमेकाची चेष्टामस्करी करणं, ओके, हे तुम्ही त्या ठिकाणी टाळावं. सो कन्स्ट्रक्शन साईटवरती गेल्यानंतर यू मस्ट बी अवेअर अबाउट द डिफरंट ॲक्टिव्हिटीज विच इज अंडरगोईंग ॲट युअर पर्टिक्युलर साईट ऑफ कन्स्ट्रक्शन. सो कुठलेही इंजिनियर जे आहेत किंवा साईट इंचार्ज जे आहेत, सो दे विल नॉट रिस्पॉन्सिबल फॉर युअर मिसबिहेवियर. ओके. सो मिसबिहेवियरमुळं जर काय एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा चुकीचं जर काय झालं तर त्याला ते जबाबदार असणार नाही, तर त्याला आपण स्वतः जबाबदार असणार आहे. सो तुम्ही सुरुवातीलाच ट्रेनिंग घेत असताना एक अंडरटेकिंग आम्ही तुमच्याकडून घेतलेले आहे. त्याच्यामुळं तुमचे जे काही गाईड आहेत किंवा कॉलेज आहे ते सुद्धा रिस्पॉन्सिबल असणार नाही. तुम्ही स्वतःची काळजी ही स्वतः साईटवरती गेल्यानंतर घ्यायची आहे. त्याच्यामुळे ग्रुपमध्ये जात असाल तर तुम्ही यू शुड बी एक सेपरेट तुम्ही ऑब्झर्व करा किंवा एक दोघांचा ग्रुप तयार करा आणि ती जी काही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी आहे, कॉन्क्रिटिंग असेल किंवा एक्सकॅव्हेशन असेल, शटरिंग करत असतील लोक, जे काही कार्पेंटर आहेत किंवा जे काही मिस्त्री आहेत साईडवरचे, ते ज्या वेळेला शटरिंग करत असतात किंवा ते त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी असतात. सो त्याच्यामुळं त्यांना जर काही क्वेश्चन तुम्हाला विचारायचे असतील, सो त्यांची ॲक्टिव्हिटी तुम्ही पहिल्यांदा ऑब्झर्व करा. त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांची ॲक्टिव्हिटी पूर्ण संपेल त्यावेळेला तुम्ही त्यांना मध्ये मध्ये क्वेश्चन विचारू शकता. ओके. सो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपली स्वतःची काळजी घेऊ शकताय. त्याच्यामध्ये शूज वापरणे, गॉगल्स किंवा शक्य असेल तर ॲपरन जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते ॲपरन वापरा किंवा त्या कंपनीमध्ये हेल्मेट जर असेल, प्रोव्हाइड केलं असेल किंवा ते तुम्हाला जर प्रोव्हाइड करत असतील तर तुम्ही त्यांच्याकडून तशी डिमांड करा आणि ज्यावेळेला तुमचं ट्रेनिंग संपेल त्यावेळेला त्यांच्याकडे ते हेल्मेट तुम्ही इश्यू करू शकता. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टीचा एकच उद्देश आहे की आपली सुरक्षितता साईटवरती गेल्यानंतर महत्त्वाची आहे. सो आपण आपली कशा पद्धतीची काळजी घेतलेली आहे हे सुद्धा तुम्हाला एक्झामिनर जे आहेत, ज्यावेळेला तुम्ही प्रेझेंटेशन द्याल त्यावेळेला तुम्ही तुमची स्वतःची काळजी साईटवरती गेल्यानंतर कशी घेतली हा सुद्धा एक क्वेश्चन ते विचारू शकतात. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी कशी घेताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
स्वतःची काळजी जर आपण घेतली तर आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकू. ओके, सो सो दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःची काळजी घेणं साईटवरती सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, सो साईटवरती गेल्यानंतर पूर्णपणे अटेंटिव्ह पाहिजे आपण. अवेअरनेस महत्त्वाचा आहे. सेफ्टीबद्दलचा अवेअरनेस आपल्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे. ओके, सो that point I want to discuss during this practical. Okay, so we will discuss the next course outcome of this subject in our next practical session. Before that, when you go for your training, please take care of yourself. Okay, and note down if anything is doubtful to you. सो काही जर समजलं नाही तुम्हाला साईटवरती तर तुम्ही सुपरवायझर्सना विचारा. सुपरवायझर्स प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत अवेलेबल असणार नाही. त्यावेळेला एक पॉकेट डायरी तुमच्यासोबत राहू द्या. सो त्या पॉकेट डायरीमध्ये तुम्हाला जर काय शंका असेल तर तो पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा आणि ज्या वेळेला तुम्हाला सुपरवायझर नंतर भेटतील, ओके, सो त्यावेळेला तुम्ही त्यांना ॲट अ टाइम तुम्ही तुमच्या मनामधल्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारू शकता. ओके, सो एक पॉकेट डायरी तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. तुम्हाला तुमच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या काही शंका आहेत पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला कदाचित एकदाच सुपरवायझर भेटू शकतील किंवा पूर्ण थ्रू आउट डे सुपरवायझर तुम्हाला भेटू शकणार नाहीत, कारण ते त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी असणार आहेत. ओके, सो त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही एका पेजवरती किंवा एका डायरीमध्ये नोट डाऊन करा विथ अ डेट. आणि तुम्ही आज जर सुपरवायझर तुम्हाला सपोज भेटले नाही तर त्यांना तुम्ही उद्या विचारू शकताय. ओके, पण तुम्ही त्या ठिकाणी तुमची जी काय मनातली शंका आहे ती क्लिअर करा. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं जे काय नॉलेज आहे त्याच्यामध्ये अपग्रेडेशन होईल. म्हणजे पुस्तकामध्ये तुम्ही जे काय शिकलेलं असता त्या पद्धतीनंच साईटवरती इम्प्लिमेंट होत नसतं. सो देर इज अ डिस्क्रिपन्सी ऑर अ डिफरन्स बिटवीन द नॉलेज ऑफ बुक and knowledge which is implemented on the site. Okay, so ते सुद्धा तुम्ही विचारू शकताय. ओके, सो फॉर एक्झाम्पल आता मॉर्टर तयार करण्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. सो त्या स्टँडर्ड प्रोसिजरनं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साईटवरती मॉर्टर तयार करता येणं शक्य नाही. ओके, सो साईट कंडिशन कशी आहे, साईट कशी आहे, त्या ठिकाणी सिच्युएशन कशी आहे त्यानुसार आपल्याला इम्प्लिमेंटेशन किंवा ते डिसिजन घ्यावे लागतात. त्यावेळेला जे काय तुम्ही पुस्तकामध्ये शिकलेली जी काय प्रोसिजर आहे आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिस मधली प्रोसिजर आहे याच्यामध्ये थोडाफार फरक हा असणार आहे. ओके, सो तो तुम्ही समजून घ्यायचा आहे. सो डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन कंडिशन यू हॅव टू टेक अ प्रॉपर डिसिजन विच विल बी फ्रुटफुल फॉर युअर एंटायर प्रोजेक्ट प्रोग्रेस. ओके, सो this is some important points which I want to discuss with you. Your safety is once again very important, so be aware about your safety during construction site. आणि तुम्ही स्वतःची काळजी कशी घेतलेली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्ही जर स्वतःची काळजी घेऊ शकत असाल तर तुम्ही दुसऱ्याला त्याची काळजी कशी घ्यायची हे तुम्ही सांगू शकता. तुम्ही जर स्वतः जर निग्लिजन्सनं किंवा तुम्ही स्वतः जर स्वतःची काळजी घेतली नाही तर दुसरा कोणीही तुमची काळजी घेऊ शकणार नाही. ओके, सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तुमची सेफ्टी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आता सध्या आपण कोविड-19 कोरोना व्हायरसला फेस करतो, त्याच्यामुळं साईटवरती जात असताना मास्क वापरा, ग्रुपने जाऊ नका, तुम्ही एका ठिकाणी गर्दी करू नका. ओके, आणि शक्य असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअली साईटवरती किंवा दोघा किंवा तिघांच्या ग्रुपमध्ये साईटवरती जा आणि एकत्र कुठेही थांबू नका. ओके, सो टुडे वी आर स्टॉपिंग हिअर. दिस मच इज सफिशियंट फॉर टुडे. You just observe the safety as well as you take your safety also. Okay, so thank you.